21 वर्षांची सर्व्हिस आणि तब्बल 25 बदल्या. जस्ट इमॅजिन, सरासरी दरवर्षी एक बदली. तरीही हा माणूस झुकला नाही, थांबला नाही आणि विकला तर मुळीच नाही. होय, आपण बोलतोय पीपल्स कमिशनर IAS तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनल्सपर्यंत तुकाराम मुंढे हे प्रचंड ट्रेंड करत आहे. पण का? कारण अन्न आणि औषध प्रशासन FDAचा धुरा हातात घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या भेसळखोरांचे दावे दणाणून सोडले. जो विभाग वर्षानुवर्ष सुस्तावलेला होता, आता त्या विभागात 24 तास कारवायांचे स्टॉर्म येत आहे. ज्यांना आधी दिव्यांग विभाग दिलेला होता. ऍक्सेसिबिलिटी काय आहे, कसं करायचं, सेक्शन वाचणार, त्यातून पत्र देणं हे चालू आहे. पण मुळामध्ये वाय ऍक्सेसिबिलिटी इफ यू डोंट अंडरस्टँड द स्पिरिट बिहाइंड इट, यू विल नॉट अप्रिशिएट. आणि यू डोंट अप्रिशिएट द स्पिरिट. त्यांनी वरील नेता टाईप लोकांना नाराज केल्यामुळे त्यांची बदली अन्न आणि औषध विभाग याच्यामध्ये करण्यात आली. पण गोष्ट फक्त याचीच नाही, गोष्ट आहे एका IAS ऑफिसरची ज्याच्या नावानेच सिस्टमला घाम सुटतो. गोष्ट आहे द फिनोमिनन तुकाराम मुंढे यांची. नमस्कार, मी विशाल नरसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट्स विथ विशाल. एरवी आपल्याला वाटते की FDA फक्त दिवाळीच्या वेळेस खवा मावा पकडते, पण तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून फक्त 6 दिवसामध्ये त्यांनी जी हवा टाईट केली आहे त्याचे आकडे ऐकून तुम्ही पण चक्रून जातील. छत्रपती संभाजीनगर, आरोग्याला डेंजरस असणाऱ्या नकली तुपाचे साठे जप्त. पुणे, केमिकल वापरून आंबे पिकवणारी मोठी गँग उद्ध्वस्त. तसेच विनापरवाना चालणारे 12.5 लाखांचा मैदा आणि बेसन जप्त. धाराशिव, 215 किलो हानिकारक खवा जप्त. आंबेगाव आणि खेड, तब्बल 19 लाखांचा गुटखा आणि हिरव्या वाटण्यांसाठी कृत्रिम रंग वापरणाऱ्यांवर ऑन स्पॉट कारवाई. फक्त 3 दिवसांमध्ये राज्यभरात 53 ठिकाणी दावे टाकून 33 जणांना जेलची हवा दाखवली आणि 27 एस्टॅब्लिशमेंट्समध्ये थेट कारवाई केली. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, नाशिक. मुंढेंचा हा दडका थांबायला काही तयार नाही. मुंढेंनी हा मोर्चा फक्त बेसळखोरांवरच नाही तर भ्रामक जाहिराती म्हणजेच मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट करणाऱ्या कंपन्यांवर. आणि सर्वात मोठी गोष्ट, आता या कंपन्यांसोबत पैशांसाठी चुकीच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइज करणाऱ्या कलाकार व ब्रँड्सवरही कारवाई होईल असे मुंढे यांनी म्हटले आहे. म्हणून सध्या पब्लिकला मुंढे यांची ही फिअरलेस स्टाईल फारच आवडत आहे. पण हा कणखरपणा, ही हिंमत येते कुठून? यासाठी आपल्याला जावं लागेल बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात, जिथे एका गरीब शेतकरी कुटुंबात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, सावकाराची कर्ज डोक्यावर. लहानपणापासून तुकाराम यांनी कष्ट केले. नांगरणी, पेरणी, भाजी विकणे हे सगळंच काही केले. गावात लाईट कधी येईल याचा नेम नसायचा. विचार करा, रात्री 2 वाजता लाईट आली की हा छोटासा मुलगा शेतीमध्ये पाणी द्यायला जायचा, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही. ते म्हणतात, माझे आई वडील करत होते त्यामुळे मीही आनंदाने करत होतो. हेच संस्कार त्यांच्या प्रामाणिकपणाचा पाया ठरले. शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. ज्या मुलाने कधीच थिएटर पाहिले नव्हते, न्यूजपेपर देखील पाहिला नव्हता, त्यासाठी हे शहर म्हणजे एक कल्चर शॉक होते. पण ध्येय मात्र पक्का होता.
सक्सेस डझंट कम इझी. कलेक्टर काय असतं, ते कसं व्हायचं असतं, त्यासाठी काय करावं लागतं ते मला काहीही माहीत नव्हतं. 2 वेळा UPSC मेन्स फेल. तिसऱ्या प्रयत्नात फायनल सिलेक्शन हुकलं. पण खचतील ते तुकाराम मुंडे कसले. अभ्यास सुरूच ठेवला. स्कॉलरशिप मिळवून त्यांनी स्वतःचा खर्च भागवला आणि शेवटी 2004 मध्ये त्यांनी इतिहास रचला. ऑल इंडिया रँक 20. संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ते एक युथ आयकॉन बनले. त्यांनी हे सिद्ध केले की डिटर्मिनेशन असेल तर गरिबीची भिंत ओलांडता येते. प्रशासनात आल्या आल्या मुंडेंनी आपला अनकॉम्प्रोमाइजिंग स्टाईल दाखवायला सुरुवात केली. सोलापुरात प्रोबेशनवर असताना त्यांनी एका पॉवरफुल नेत्याच्या बारवर रेड केली. वाळू माफिया, कन्स्ट्रक्शन माफिया, अतिक्रमण जिथे पाऊल ठेवलं तिथे सिस्टम क्लीन केलं. लोकांनी याला एक नाव दिले, द तुकाराम मुंडे इफेक्ट. मुंडे अचानक सरकारी शाळा, हॉस्पिटल किंवा नदी किनाऱ्याच्या प्रोजेक्टवर एक सरप्राईज व्हिजिट द्यायचे. बस अधिकारी आणि कर्मचारी याची सुस्ती एका रात्रीत नीट व्हायची. त्यांच्या धाडसाचा एक प्रसिद्ध किस्सा म्हणजे विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन. आषाढी कार्तिकी यात्रेला लाखो सामान्य वारकरी ते अगदी 24 तास लाईनमध्ये उभे राहतात आणि दुसरीकडे VIP लोक मदती येऊन दर्शन घ्यायचे, ज्यामुळे सामान्य लोकांचा वेळ वाया जायचा. तुकाराम मुंडे यांनी मंदिराचा अध्यक्ष म्हणून थेट निर्णय घेतला, नो VIP कल्चर. त्यांनी VIP दर्शन पूर्णपणे बंद केले. ज्या VIPंना दर्शन घ्यायचे त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे लाईनमध्ये उभे राहावे. हा नियम त्यांनी कडकपणे राबवला. कोणताही निर्णय घेण्याच्या आधी ते ही सिंपल 3 पॉइंट चेकलिस्ट फॉलो करतात. नंबर 1, कृती कायदेशीर असावी. नंबर 2, ती नैतिकदृष्ट्या योग्य असावी. आणि नंबर 3, ती जनहिताची असावी. जर यातील 2 अटी पूर्ण होत असतील तर मुंडे कुणाचाही विचार करत नाही आणि थेट पुढे जातात. पण मित्रांनो, या प्रामाणिकपणाची आणि नियमांवर बोट ठेवण्याची एक मोठी किंमत मोजावी लागते. 21 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत 25 बदल्या. जिथे इतर ऑफिसर्स 2-3 वर्ष एकाच ठिकाणी कार्य करतात, तिथे मुंडेंना काही महिनेही टिकू दिले जात नाही. बदल्या झाल्या, दबक्या आल्या, पण तुकाराम मुंडे नावाचा ब्रँड कधीच फिका पडला नाही. आज ते पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहे, कारण महाराष्ट्राला अशाच फिअरलेस नेत्याची गरज आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते महाराष्ट्रातील लोकप्रिय ऑफिसर. हा प्रवास धक्क करणारा आहे, पण जाता जाता मित्रांनो, एक गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या देशातील इतर मंत्री व इतर ऑफिसर जनतेला प्रामाणिक का राहू शकत नाही? आज सिस्टीमवरचा विश्वास इतका डळमळीत का झाला हे विचार करा. आता नुकतंच देशामध्ये नीट पेपर लीक झाल्यामुळे प्रचंड विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत आणि अनेक विद्यार्थी थेट रस्त्यावर आले आहेत. सामान्य जनतेने फक्त सोशल मीडियावर ट्रेंड होण्याच्या पुढे जाऊन आता आवाज उठवण्याची गरज आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.